विशेष करून या दिवसात आपण यशया 53 आपण अभ्यासत आहोत आणि अ, त्या अंतर्गत आपण मला असं वाटतं जी दोन मुद्दे आहेत किंवा जी दोन सत्य आहेत ते आपण मागील 2 आठवड्यामध्ये अभ्यासलेले आहेत आणि आता आपण पुढील जे सत्य आहे अ, ते आपण थोडक्यात देवाच्या वचनातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या हाती आपण पडू आणि त्याला विनंती करू की प्रभू आम्हाला तू ही सत्य समजून घेण्यासाठी सहाय्य कर. तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण शास्त्रेचं पुस्तक वाचतो नाही का, जुन्या करारातील, तर तिथं आपल्याला वारंवार एक गोष्ट शिकायला भेटते, एक चक्र आपल्याला त्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. ते म्हणजे काय? इस्रायल राष्ट्र जे आहे ते देवाच्या विरुद्ध पाप करतं, देवाच्या विरुद्ध वागतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे देव त्यांना इतर राष्ट्रांच्या हाती देतो नाही का. आणि यामध्ये ज्यावेळी ते त्या दास्यत्वात जायचे आणि दास्यत्वात गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की तिथं ज्यावेळेस त्यांच्यावर जास्त जाच किंवा जुलूम व्हायचा आणि मग त्यानंतर ते खऱ्या रीतीने देवाकडे पुन्हा यायचे आणि देवाला विनवणी करायची की प्रभू तो आम्हाला यातून बाहेर काढ. आणि मग देव त्यांचा आक्रोश ऐकायचा आणि मग एक शास्ता उभा करायचा. जसं आपल्याला काही शास्ते माहित असतील. कोण शास्ता होता बरं? एखादा शास्ता आपण सांगू शकतो का? आपल्या परिचित असा शास्त्राच्या पुस्तकामधला, अ, जसं उदाहरणार्थ गिदोन है ना, जसं शमशोनाबद्दल सुद्धा आपण शिकतो, किंवा अशी अशी इतरही जे जे शास्त्रे असे लोक देवाने उभे केले, ज्यांच्या ज्यांच्या अधिपत्याखाली त्यांना पुन्हा दास्यत्वातून सोडवलं. पण हे जे शास्त्रे होते, हे शास्त्रे त्यांना ज्यावेळेस सोडून आणायचे, ते आणल्यानंतर जोपर्यंत हे शास्त्री जिवंत राहायचे, तो जो आयुष्य काळ होता तेवढ्या काळापुरतेच इस्रायल लोक जे होते ते काय करायचे? शांतीने जीवन व्यतीत करायचे, चांगलं राहायचे, देवाच्या आज्ञा मानणं ह्या सगळ्या गोष्टी ते करायचे. ज्या शास्ता मरण पावला की पुन्हा तीच स्थिती. तर असं हे चक्र जवळजवळ 300 वर्ष, 300 350 वर्ष चालू होतं. आणि मग यातून आपल्याला पाहायला भेटतं की एक भनक तिथं दाखवलेली आहे. ती म्हणजे काय? की हे खरे तारणारे नव्हते, जे सार्वकालिकतेमध्ये अ, विसावा देतील नाही का, आणि त्या राष्ट्राला स्थिर करतील. आणि मग कोणताच राजा आपल्याला पाहायला भेटतं की त्याने आपलं सार्वकालिकतेमध्ये कधी त्या राज्य जे आहे ते तो चालू शकला नाही, राज्य करू शकलेलं नाही. परंतु आज विशेष करून आपण जो संदर्भ अभ्यासणार आहोत आणि विशेष करून जे सत्य आपण पाहणार आहोत या सायंकाळी, त्यामध्ये आपण तो जो दुःख सहन करणारा सेवक आहे त्या सेवकाबद्दल आपण शिकत आहोत. हा इथं शास्ता म्हणून आपल्याला पाहायला भेटत नाही, पण हा असा सेवक आहे जो सार्वभौम आहे, जो पराक्रमी आहे, जो सर्वोच्च आहे. आणि हा जो सेवक आहे याच्याबद्दल शिकत असताना आपण पाहिलं की हा सेवक अ, दुःख सहन करणारा आहे. कसा आहे हा दुःख सहन करणारा? हा सेवक कोणा कोणा कम्युनिटी किंवा कोणा संस्थेचा किंवा कोणत्या गटाचा असा तो सेवक नाही, तर हा सेवक खुद्द देवापासून नियुक्त केलेला असा सेवक आहे. आणि मग आपण पहिल्या सत्यामध्ये शिकलो की हा जो सेवक आहे ज्याची ज्याची पूर्व योजना करण्यात आलेली होती, अगोदरच हे नियोजित करण्यात आलेलं होतं. आणि हा सेवकाची योजना अगदी सार्वकालिकतेमध्ये होते की तो दुःख सहन करेल. आणि मग आपण पाहिलं की ते जे दुःख सहन आहे ते किती भयंकर होतं. त्याची भयानकता काय होती ते आपण मागच्या आठवडे अनुभवली, जिथं आपण कुरूपता पाहिली त्या सेवकाची नाही का. तो कुरूप सेवक आपण मागच्या आठवड्या अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे.
की कशा प्रकारे तिथे सांगितलंय की वृक्षभूमीमध्ये ते जे रोप आहे आणि ते अंकुर जसं वाढतं नाही का ते आलेलं, तशा प्रकारे तो होता. आणि असं म्हटलं की त्याला शोभा नव्हती, नाही का. त्याला त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मन बसल असं काही सौंदर्य त्याच्या ठाई नव्हतं. तर मुळात वृक्षभूमी आणि ते अंकुर, त्याबद्दल आपण मागच्या आठवडी विचार केलेला होता की पहा मनुष्याची स्थिती किती भयंकर होती. आणि ते अंकुर त्या वृक्षभूमीत जिथं पाणी नाही, त्या जमिनीला तडा लागलेला आणि तिथे एक छोटासा कोंब आपल्याला दिसतोय, त्याच्यामध्ये पूर्ण अशक्तता आपल्याला दिसल. त्याच्यामध्ये कोणतंही सत्व आपल्याला पाहायला भेटणार नाही. त्याच्यातून काहीच आपल्याला चांगलं असं भेटणार नाही, नाही का. ही खरी स्थिती होती. पण खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की हेच अंकुर होतं जे त्या वृक्षभूमीला सरते शेवटी एक सुंदर असं बाग तयार करणार, नाही का. अद्भुत रीतीने जणू काय सर्व सुबत्ता, पाणी आणि सर्व गोष्टींचा पुरवठा करणार हे अंकुर, जे अगदी अशक्त दिसणार आहे. आणि मग आपण पाहिलं की तो ख्रिस्त आहे. आता ज्यावेळेस त्या पूर्व योजनेबद्दल विचार करतो आणि त्याच्या कुरूपतेबद्दल विचार करतो, त्याच्या वेदनेबद्दल विचार करतो, तर आपल्या समोर पुढचा असा प्रश्न उपस्थित होतो की का बरं त्याच्याबद्दल ही योजना करण्यात आली? का बरं त्याला या स्थितीतून जावं लागलं? का बरं त्याला इतक्या क्लेशातून, इतक्या वेदनेतून जावं लागलेलं आहे की त्याचा चेहरा मनुष्यासारखा दिसत नव्हता. त्याला त्याला इतकं दुःख सहन करावं लागलेलं आहे. मग इतकं काय गरजेचं होतं? त्याच्या मागची त्याचा उद्देश काय होता? तर तो आपल्याला आजच्या या बायबल अभ्यासामध्ये आपण शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी वचन 6, विशेष करून वचन 1 आणि वचन 4 ते 9 ही वचन आपण थोडक्यात पाहणार आहोत. वचन 1 अशा प्रकारे सुरू होतं. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे. आणि मग वचन 4 पासून वचन 9 पर्यंत पहा. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बळकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोसले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढरांप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले. आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला आहे काय? त्याची कबर दुर्जनाच्या कबरांमध्ये नेमली होती. आणि तो मेल्यावर धन्वंताची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता. त्याच्या मुखात काही कपट नव्हतं. तर ही जी वचनं आपण वाचली, ही सर्व वचनं जे आहेत, आता तो जो पूर्वनियोजित सेवक आहे, ज्याची कुरूपता आपण मागच्या आठवडी अभ्यासलेली आहे. का बरं तो या स्थितीमधून गेलेला आहे? त्याचं कारण म्हणजे त्याच्या लोकांना सोडवण्यासाठी. कारण तो सेवक जो आहे तो महान तारणारा सेवक आहे. तो महान तारणारा आहे. आणि म्हणूनच आज आपण त्यावरच मनन करणार आहोत की तो जो सेवक आहे तो तारणारा सेवक आहे. आणि त्या सेवकाबद्दल शिकत असताना सगळ्यात अगोदर ज्यावेळेस तारणारा सेवक याबद्दल आपण विचार करतो, तर मग तारणाऱ्या सेवकाची गरज का होती हे आपण सगळ्यात अगोदर शिकणार आहोत. मग हा जो तारणारा सेवक आहे त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहणार आहोत, की कोणत्या अर्थाने खऱ्या रीतीने तो समर्थ तारणारा म्हणून पात्र ठरलेला आहे आणि किंवा तो आहे, नाही का. तर त्यासाठी त्याची जी गुणवैशिष्ट्ये आहे ते आपण पाहणार आहोत दुसऱ्या सत्यामध्ये. आणि शेवटी आपण त्या तारणाऱ्या सेवकामुळे मिळालेले आशीर्वाद, नाही का. तर ह्या 3 महत्वाची सत्य आपण या सायंकाळी थोडक्यात समजून घेऊया. तर सगळ्यात अगोदर तारणाऱ्या सेवकाची गरज का होती? तर त्यासाठी आपण काही वचनांकडे बारकाईने लक्ष देऊया. वचन 1 पुन्हा एक बार आपण
पाहूया, जिथं सांगितलं की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे. आता काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. या वचनाची सुरुवातच अगदी प्रश्नाने होते, नाही का? कोणी विश्वास ठेवला आहे आणि कोणास प्रगट झाला आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही वचन 5 मध्ये जर तुम्ही आला तर वचन 5 मध्ये शिकायला भेटल की आमच्या अपराधांमुळे, नाही का, आमच्या दुष्कर्मांमुळे तुम्हाला इथं शिकायला भेटल. त्यानंतर वचन 6 मध्ये मेंढरांप्रमाणे आम्ही बहकून गेलो होतो. बरोबर. तर काही जी शब्द आहे तुम्ही जर बारकाईने इथं लक्ष दिलं तर तुम्हाला आणि मला हे शिकायला भेटल, आपल्याला हे शिकायला भेटल इथं की तो जो सेवक आहे तो त्याची कुरूपतेचं खरं राज काय होतं किंवा त्याच्या कुरूपतेचा उद्देश किंवा तो हेतू काय होता. तो म्हणजे काय, तुमच्या आणि माझ्या अपराधांमुळे, दुष्कर्मामुळे. आणि आणि मग आपण ज्यावेळेस या वचनांकडे बारकाईने मनन करतो त्यावेळेस आपल्याला त्या तारणाऱ्या सेवकाची गरज जी आहे ती प्रखरतेने समजून येईल, नाही का? आणि म्हणूनच पहिलं वचन ज्यावेळेस म्हणतं की कुणी विश्वास ठेवलेला म्हणे त्याच्या वार्तेवर, कोणी विश्वास ठेवला म्हणे, परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झालेला आहे. तर हे जे आहे ते खऱ्या रीतीने मनुष्याचं आंधळपण प्रकट करतं. कारण मनुष्य जो आहे तो आपल्या पापामध्ये, अपराधामध्ये मृत आहे. इफिसकारास पत्र 2 अध्याय वचन 1 आपल्याला अगदी स्पष्ट करतं. आपण वारंवार हे ऐकतो, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की रोम 3 आणि वचन 9 मध्ये सर्व पापवश आहेत म्हटलेलं आहे. तर पापवश म्हणजे त्याने पूर्णपणे त्याच्या अधीन होणं, पापाचा गुलाम, आहे का? आणि मग पापाचा गुलाम, पापवश हे आपल्याला काय दाखवते की त्याची इच्छा, त्याचं मन, त्याच्या भावना आणि सर्व रीतीने मनुष्य कसा आहे, तो भ्रष्ट आहे. आणि तो कधीच देवासमोर उभं राहू शकत नाही. तो कधी चांगल्याची निवड करणार नाही. आज का बरं जग वाईटाकडे आहे? जगाचे निर्णय पुष्कळ वाईट आहेत. जगाच्या योजना वाईट आहेत. जगामध्ये पुष्कळ ज्या गोष्टी चालू आहेत त्यामध्ये तुम्हाला वाईटच दिसत. जे देवाने घडवलेलं आहे त्याच्या विपरीत तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच एक सुंदर उदाहरण जर आपण पाहायचं म्हटलं तर मग काय बरं, विवाहाबद्दल आपण विचार करतो. आज विवाहामध्ये कितीतरी भांडणं, सुटपत्र आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये भयंकर गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर मुलीची विवाह करताना, मुलांशी विवाह करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे किती भयंकर आहे भ्रष्टता बघा जगाची. देवाने जे घडवलेलं आहे त्याच्या विरुद्ध ते कसे वागतात आणि देवाच्या विरुद्ध कशा प्रकारे ते वागत आहेत. तर जग कधीच स्वतःहून देवाजवळ येऊ शकत नाही, कारण ते आंधळ आहे. ते पापी भ्रष्ट आहे, आत्मिक रीतीने मेलेला आहे. त्यांची मन, इच्छा, भावना सर्व भ्रष्ट आहेत. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस इथं म्हटलं की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलाय. का बरं जग ख्रिस्ताचा द्वेष करतं? का बरं जग ख्रिस्ताबद्दल नाही का इतकं इतका क्रोधाने पाहतं? अरे ख्रिस्ती लोक वाईट आहेत, अरे हे असं आहे आणि ते तसं आहे. का? कारण ख्रिस्ती लोक कधीच कोणाला त्रास देत नाहीत. तरी सुद्धा का तो द्वेष आहे? त्याचं कारण हे आहे की त्यांना जो जिवंत खरा देव आहे त्याच्याकडे येण्याची बिलकुल इच्छा नाहीये. लोकांनी भूतकाळामध्ये सुद्धा ख्रिस्ताची वार्ता नाकारलेली आहे. तुम्ही पहा, देवाने संदेश त्यांना त्याच्याकडे पाठविलं, इस्रायल राष्ट्राकडे, लोकांकडे पाठविलं. जुन्या करारामध्ये आपण पाहतो त्या संदेश त्यांना मारलं त्यांनी, नाही का? यशया सारख्या संदेश त्याला करवतीने कापलं मधोमध, नाही का? इरमयाला पुष्कळदा खोड्यात टाकलं, कोरड्या विहिरीत फेकलं, त्याला फटके सुद्धा मारले, वेगवेगळ्या वेदनेतून जावं लागलं हबक्कूक. आणि सगळ्या गोष्टीबद्दल विचार करतो त्यांचा संदेश लोकांनी पुष्कळदा ऐकलं ना. लोकांना आवडणारे हे संदेश नाहीयेत, कारण लोकांसाठी हे मूर्खपणा आहे. हा संदेश मूर्खपणाचा आहे लोकांसाठी. आणि त्यांनी नेहमी प्रत्येक काळामध्ये धिक्कार केलेला आहे, नकारलेला आहे. तशाच प्रकारे नवीन कराराच्या काळामध्ये सुद्धा ते संदेश होते त्यांचं तर त्यांनी ऐकलंच नाही. पण खुद्द जो प्रभू आहे, ज्याने ही वार्ता दिलेली आहे, जो या खऱ्या वार्तेचा नायक आहे, तो ख्रिस्त समोर होता. तो आजूबाजूच्या गावात फिरला, इतर लोक त्याच्याकडे येत आहेत, त्यांचं जीवन बदललेलं दिसत आहे. पण यहुदी लोक विरुद्ध कटकारस्थान करत आहेत. अरे हा चमत्कार करतो ना, हा बालजबुलाच्या सामर्थ्याने करत आहे. अरे हा वेडा आहे, हा स्वतःला देवाचा
पुत्र म्हणून घेतो. अरे हा असा आहे. शेवटी तर इथपर्यंत ते ह्या थराला येऊन पोहोचले की अरे याला वधस्तंभी खिळा आणि बरबाला याच्या जागेवर सोडा. कितीही भ्रष्टता आहे, कितीही आंधळेपण आहे, कितीही भयानकता आहे, नाही का? तर प्रत्येक काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की हा धिक्कार आहे. म्हणूनच हे जे वचन आहे ना, खरं तर मला असं वाटतं की प्रत्येक काळामध्ये आपण पाहू शकतो. आजही जर तुम्ही रोमकरास पत्र वाचलं, अध्याय 10 आणि वचन 16 मध्ये म्हटलेलं आहे की सुवार्थ सर्वांना मान्य झाली अशी नाही म्हणे, नाही का? कारण यशया म्हणतो की प्रभू आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवेल? पाऊल हेच वचन घेतो आणि तो म्हणतो की सगळ्यांनाच ती मान्य नाहीये. जग हे कधीच मान्य करू शकणार नाही. तर मग पहिला हा मुद्दा आहे की ते आंधळ आहे जग, नाही का? दुसरा मुद्दा, ते आंधळ आहेत, परंतु कशा प्रकारे आहे? त्या जगाची स्थिती काय? सर्व मानव जातीची स्थिती काय? तर वचन 5 मध्ये तो म्हणतो की आमचे अपराध, आमचं दुष्कर्म, नाही का? तर इथं आता अपराध हा जो शब्द वापरलेला आहे, जर आपण मूळ त्याचा जर अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ होतो देवाविरुद्ध बंड करणं. देवाविरुद्ध बंड करणं, नाही का? खुद्द निर्माणकर्त्याविरुद्ध बंड करणं. उदाहरणार्थ आदामाला सांगितलं होतं की तू ते फळ खाऊ नकोस, नाही का? ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आदामाने काय केलं? जे सांगितलं देवाने करू नकोस तेच केलं. तर ह्या प्रकारे काय झालं? याला म्हणतात बंड. जिवंत देवाच्या विरुद्ध बंड करणं, नाही का? म्हणजे जी मर्यादा आखून दिलेली देवाने ती ओलांडणं. तू हे करू नकोस, पण ते करण्याचं धाडस ते करणं, त्याला अपराध म्हणतो आपण, नाही का? मूळ भाषेमध्ये त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. आणि मग पुढे काय म्हटलेलं आहे? दुष्कर्म, आमचे दुष्कर्म. वचन 5 मध्ये दुष्कर्म म्हटलेलं आहे बघा. अ, वचन 5 मध्ये आमचा अपराध आणि मग काय म्हटलेलं आहे? दुष्कर्म म्हटलेलं आहे. आता दुष्कर्म याचा जर तुम्ही मूळ अर्थ जर पाहिला तर त्याचा अर्थ होतो भ्रष्टता. भ्रष्टता. आणि हे दोन्ही जर शब्द तुम्ही बारकाईने जर अभ्यासले तर यशया ज्यावेळेस हे शब्द लिहित आहे तर याच्या मागचा उद्देश एक आहे. कारण हे दोन शब्द जे आहेत ना, आंतरिक आणि बाहेरील या दोन्ही गोष्टींबद्दल मार्गदर्शन करणारे शब्द आहेत. अपराध जो आहे तो आपल्याला कृतीबद्दल मार्गदर्शन करतो, तर दुष्कर्म जो आहे तो आपल्या आंतरिक स्थितीबद्दल मार्गदर्शन करणार आहे. कारण भ्रष्टता ही अंतकरणापासून आहे. आणि त्याचे एक सुंदर मूळ आपल्याला उत्पत्ती 6व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं, जिथं सांगितलंय खुद्द देवाने साक्ष दिली, जिथं देव म्हणतो की मनुष्याच्या मनातील येणाऱ्या कल्पना तर बालपणापासून कशा असतात? वाईट असतात, नाही का? तर दुष्कर्म हा अशा प्रकारचा शब्द आहे. तर अपराध आणि दुष्कर्म म्हणजे आंतरिक अंतकरणापासून आहे तर बाहेर कृतीपर्यंत आहे. तर संपूर्ण रीतीने मनुष्य भ्रष्ट आहे. आणि म्हणूनच पाऊल पुढे जाऊन रोमकरास पत्र अध्याय 3 मध्ये म्हणतो की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, सर्व बळकले आहे, सर्वांनी आपापला मार्ग धरलेला आहे, नाही का? आणि तुमचा घसा उघडत थडग आहे, मग तो सगळ्या अवयवांचा उपयोग करतो. तुमचे पाय रक्तपात करायला धावतात, नाही का? तुमचं मन कधीच चांगल्या गोष्टीकडे नाही, तुम्ही कधीच देवाचा शोध करत नाही झटून. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला इथं अपराध आणि दुष्कर्म या दोन शब्दामध्ये गोवलेल्या दिसतात. आणि मग जर ह्या गोष्टींमध्ये मनुष्य अगदी जन्मताच जर येतो, तर मग तो कसा स्वतःहून देवासमोर नीतिमान म्हणून उभा राहू शकतो? हा प्रश्न पुढे उपस्थित होईल, नाही का? आणि मग पुढे वचन 6 मध्ये काय सांगितलंय की आम्ही मेंढरांसारखे बहकून गेलो होतो. आम्ही मेंढरांसारखे बहकून गेलो होतो. का मेंढराच उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये घेतलेलं आहे? नेहमी मेंढर हे उदाहरण जे आहे पुष्कळदा विश्वासणाऱ्यांसाठी पवित्र शास्त्रामध्ये वापरण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या मागचाही एक उद्देश आहे. कारण मेंढरू जे आहे त्याचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे इतर प्राण्यांपेक्षा. त्याला तो स्वतःहून कधीच योग्य ती निवड करू शकत नाही. मेंढरू मेंढरू हा असा प्राणी आहे ज्याला बहकण्याचा मोह नेहमी असतो. मेंढरू जो आहे त्याची एक एक अशी सवय आहे ज्याला कळप सोडून पळण्याची फार हौस असते आणि आवड असते. आणि ज्यावेळेस तो कळप सोडून जातो तो पुन्हा स्वतःहून कधीच कळपाकडे येऊ शकत नाही. मेंढरू जर आपण पाहिलं त्याचं बहकणं, तर मग याचा अर्थ काय? बहकणे हा जो शब्द आहे ना, तो नैतिक दृष्ट्या घसरण्याबद्दल आपल्याला दाखवितो की आपली नैतिक पात्रता, आपली नैतिक स्थिती कशी आहे.
सर्वांनी पाप केले ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले. देवाने ज्या स्थितीमध्ये आदाम हवेला घडवलेलं होतं, जिथून ते देवाची आराधना करू शकत होते, देवासोबत ते सहभागिता करू शकत होते, आता तोच आदाम आणि हवा देवासमोर उभंही राहू शकत नाही. ते घसरलेले आहे, नाही का? ते प्रमाण आता ते कधीच पूर्ण करू शकत नाही. तर मग बहकणे, मेंढराप्रमाणे बहकणे जर आपण पाहिलं तर हे स्वभावत आहे. हा एक स्वभाव गुण आहे मेंढराचा, बहकणे. बरोबर की नाही? तशाच प्रकारे सर्व सर्व मनुष्य जातीची ही स्थिती होती की आपण आपला मार्ग धरलेला होता. मेंढराप्रमाणे आम्ही बहकलो होतो म्हणे, आणि आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. बघा, आपापला मार्ग धरला होता. आपापला मार्ग धरला होता. जर तुम्ही बारकाईने याकडे विचार केला तर आपल्याला पाहायला भेटतं की आपण स्वभावाने, नाही का, देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, त्याची मुले, क्रोधाची मुले होतो आपण, नाही का? आणि आपण स्वभावता पापी आहोत, आणि म्हणूनच आपल्याला पापात राहायला आणि पाप करायला जास्त जड नाही जात ख्रिस्तविरहित, नाही का? कारण आम्ही त्या स्थितीमध्ये आहोत. कारण ज्या प्रकारे मेंढराचा जो स्वभाव गुण आहे बहकून जाणं, तशाच प्रकारे आपली अवस्था होती. दाविद राजा म्हणतो की मी आईच्या उदरात असताना पासूनचा पातकी आहे, नाही का? तर ही आपली अवस्था आहे. मग ही अवस्था घेऊन जर मी विचार केला की मला देवासमोर उभं राहायचं आहे, मला जर उभं राहायचं आहे, तर मला याच्याबद्दल विचार करावा लागेल की देव कसा आहे अगोदर, आणि मग देव समजून घेण्यासाठी मला आत्मिक रीतीने जिवंत होणं गरजेचं आहे, नाही का? कारण मी आत्मिक रीतीने मृत आहे, आणि मी स्वतःहून जिवंत होऊ शकतो का? बिलकुल नाही. नक्कीच देवाच्या कृपेची गरज आहे. आणि बघा, ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो, आता ही झाली आपली स्थिती की आपण बहकलेलो होतो, आपण या स्थितीमध्ये पडलेलो आहोत, आपण पुन्हा तिथून कधीच त्या पहिल्या स्थितीमध्ये, ज्या स्थितीमध्ये आदाम हवेला घडवलं, त्या स्थितीमध्ये स्वतःच्या बळावर येऊ शकणार नाही. त्याची छोटी झलक आपण आदामाच्या कृत्यामध्ये पाहतो. त्याने केलेली जी कृत्य होते, त्याने जे आपले नग्नता झाकण्यासाठी जे अंजिराची पानं, नाही का, त्याची त्याचे कपडे त्याने शिवले. किती किती तोकडे प्रयत्न आहेत मनुष्याचे, नाही का? की मला देवासमोर उभं राहायचं आहे, तर मी माझे प्रयत्न करतो, पण पहा, त्या त्या पानांसारखे प्रयत्न आहेत ते. पानांसारखे ते लगेच सुकून जातील, ते कधीच टिकणार नाहीत. पण जर आपण बारकाईने पाहिलं या ठिकाणी, तर ख्रिस्त विरहित मानवाची खरी स्थिती अशी आहे. मनुष्य जो आहे तो स्वतःच्या बळावर देवासमोर उभं राहू शकत नाही. जर त्याला देवासमोर उभं राहायचं आहे, तर त्याला देव जो सर्वोच्च ठिकाणी विराजमान आहे, देव जो अति पवित्र आहे, देव जो महान आहे, जो प्रखर प्रकाशात वसणार आहे, देव जो अति पवित्र, तो जो अति नीतिमान देव आहे, जर त्याच्या समोर उभं राहायचं आहे, तर त्याला नीतिमत्वाची गरज आहे. बरोबर? मनुष्याला अशा नीतिमत्वाची गरज आहे जे नीतिमत्व त्याला नीतिमान देवासमोर उभं करू शकेल. पण देवाचं वचन सांगतं की आमच्यामध्ये नीतिमान कोणीच नाही, एक देखील नाही, सर्व बहकले आहे म्हणे, आमच्या ठाई हे नाहीये. म्हणूनच ही वचनं आपल्याला तारणाऱ्याची गरज दाखवत, नाही का, की खरंच आम्हाला तारण्याची गरज होती. आणि म्हणूनच तो जो तारणारा सेवक आहे, त्याची गरज ही वचनं आपल्याला दाखवत आहेत की आम्हाला त्याची गरज आहे. कुणीतरी यावं आणि आम्हाला यातून सोडवावं, आम्हाला ह्या स्थितीतून कोणीतरी सोडवावं. आणि मग तो सोडवणारा कोण आहे? तर तो सोडवणारा, तो तारणारा सेवक आहे. तो सेवक म्हणून आला, तो महान तारणारा. आणि मग तो सोडवणारा, जर आपण पाहतो की तारणारा आहे, तर तो तारणारा त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहे, आणि कशा प्रकारे तो खऱ्या रीतीने पात्र आणि समर्थ तारणारा आहे, ते आपल्याला मग काही वचनांकडे लक्ष दिल्यानंतर लक्षात येईल. पहिली गोष्ट, तो तारणारा सेवक आहे याची सगळ्यात पहिली पात्रता किंवा सगळ्यात पहिला जो गुण आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे काय? आज्ञाधारकता. कारण पहिलं जे अपराध घडलेला आहे, तो अपराध म्हणजेच आज्ञा मोडणं, आज्ञाभंग. बरोबर की नाही? आणि पुन्हा ती प्रस्थापित होणं, ते नातं प्रस्थापित होण्यासाठी आज्ञा पालन गरजेचं आहे. आणि आपण स्वतःहून ते आज्ञापालन करू शकत नाही. आपण स्वतःहून कधीच आज्ञाधारक राहू शकलो नसतो, कधीच. कारण आपण कोणताच नियम पूर्णपणे पालन करू शकत नाही.
पुरुषांना वाटायचं की आम्ही नियमशास्त्राचं पालन करतो, कारण खून करू नको सांगितलंय, नाही का? तर आम्ही तर कुणाला मारलेलं नाही हाताने. व्यभिचार करू नको सांगितलंय, आम्ही कोणाचा व्यभिचार केलेला नाही, आम्ही ती कृती केलेलीच नाहीये. पण ख्रिस्ताने खरं सांगितलं, बघा, हे जे नियमशास्त्र आहे ना, तुमच्या हृदयाला उघड करणार आहे. तो म्हणतो ख्रिस्त, ज्यावेळेस खून करू नको म्हटलेला आहे बरं का, तो म्हणतो की खून करू नको म्हणजे, तर मी तुम्हाला खरं सांगतो म्हणे, खचित सांगतो की जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो खून केल्याप्रमाणे आहे. मग आता जर त्या पुरुषांकडे तुम्ही पाहिलं हे ऐकल्यानंतर, आणि जर त्यांना विचारलं की तुम्ही कधी भावाचा द्वेष केला नाही का, त्यांना बोलायला चान्स राहणार आहे का? नाही, नाही. कारण हे नियमशास्त्र आपलं अंतःकरण उघड करतं, की आपल्या अंतःकरणाची स्थिती आहे, की आपण स्वतःहून कधीच चांगलं करू शकत नाही. नियमशास्त्र आपल्याला हे उघड करतं, की मी किती अनितिमान आहे, मी किती पापी आहे, आणि मी स्वतःहून देवासमोर उभं राहू शकत नाही. आणि जर मला देवासमोर उभं राहण्याची गरज आहे, मला जर देवासमोर उभं राहायचं आहे, तर मला देवाच्या न्यायी नीतिमान मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. मला देवाचं पूर्ण आज्ञापालन करावं लागणार आहे, आणि मी तर ते करू शकत नाही. आणि म्हणूनच मला तारणाऱ्याची गरज आहे, जो माझ्या जागेवर येईल आणि ते आज्ञापालन करेल. म्हणूनच वचन 7 काय सांगत आहे बघा, वचन 7 आपल्याला शिकवितं की पहा, त्याचे हाल हाल केले तरी त्याने सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. काही शब्दांकडे आपण लक्ष देऊ इथं. त्याने सोसले, नाही का? त्याने तोंड सुद्धा उघडले नाही, तो गप्प राहिला. जर तुम्ही बारकाईने ह्या शब्दांचं जर मोल केलं, जर तुम्ही बारकाईने या शब्दांवर जर विचार केला, तर तुम्हाला इथं आज्ञाधारकता दिसल तारणाऱ्याची. ख्रिस्ताचं पूर्ण जीवन आज्ञाधारक होतं. तो नेहमी म्हटला की मी पित्याची इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे. नेहमी ख्रिस्ताने पित्याच्या वेळेतच कार्य केलेलं आपल्याला दिसतं, बरोबर की नाही? ज्यावेळेस मरिया त्याला येऊन म्हणते का नाही, येथील लग्नाच्या वेळेस, नाही का, की द्राक्ष रस संपला, त्यावेळेस तो काय म्हटला? बाई, तुझा माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही म्हणे, नाही का? तर तो जे काही करत होता त्या सार्वकालिक वेळेच्या अधीनच करत होता. तो म्हणतो की मी तर पित्याची इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे. तो म्हणतो की पिता जे मला सांगतो ते मी करतो म्हणे, बरोबर की नाही? तर तिथं आपल्याला त्याची आज्ञाधारकता पाहायला भेटते. देवाची सार्वकालिक योजना ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे, नाही का? आणि कशी पूर्ण केली बरं? त्याची आज्ञाधारिकता आपल्याला कुठं पाहायला भेटते? जर तुम्ही योहान 18वा अध्याय जर वाचला, वचन 11 मध्ये, जिथं ख्रिस्त गेतशेमाने बागेत आहे, आणि तिथं जो येहुदा आहे धूर्तपणे त्याला पकडण्यासाठी गेलेला, तो येहुदा सैनिक आणि काही परुषी लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि ते त्याला धरण्यासाठी पाहत होते. त्यावेळेस पेत्राने काय केलं? तलवार उपसली आणि त्याने त्या एका याजकाच्या दासावर चालवली. त्यावेळेस ख्रिस्त काय म्हटलं वचन 11 मध्ये? योहान 18 आणि वचन 11 मध्ये पहा, येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल, पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? बरोबर की नाही? ख्रिस्ताने वारंवार सांगितलं. ख्रिस्ताने स्वतःच्या त्या कार्याची झलक शिष्यांना नेहमी दिली. तो म्हटला की मी लवकरच जात आहे, मला येहुद्यांच्या हातून आणि रोमी साम्राज्यामध्ये मला धरून देण्यात येईल, नाही का? आणि मनुष्याच्या पुत्राला उंच करण्यात येणार आहे, आणि तो मरणार आहे, आणि पुन्हा तो उठणार आहे, हे अगत्याच आहे, बरोबर की नाही? ख्रिस्ताने कधीच ते झाकलेलं नाही. आणि विशेष म्हणजे, जर तुम्ही ख्रिस्ताबद्दल विचार केला, तर तुम्हाला इथं हे शिकायला भेटल की त्याच्यावर आरोप करण्यात आला, त्याच्यावर खोटा आरोप करण्यात आला, त्याच्यावर खटले चालवण्यात आले, त्याला पकडण्यात आलं, आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याच्याकडे जणू काय त्याची कसून चौकशी करण्यात आली. कैफासमोर नेलं, मुख्य याजकासमोर नेलं, वडील वडील आणि मुख्य याजकांसमोर, त्यानंतर पिलातासमोर नेलेलं आहे, आणि तिथून पुन्हा हेरोद अंतिपास त्याच्याकडे त्याला नेलं. वारंवार त्याची चौकशी चालू आहे. सैनिक त्याची थट्टा उडवत आहेत, त्याच्यावर थुंकत आहेत, त्याला बुक्क्या मारत आहेत, त्याला फटके मारत आहेत, आणि त्याला त्याची 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 थट्टा उडवली जात आहे. पण तो काहीच बोलत नाही. तो अगदी आपली मान खाली घालून शांत उभा आहे. का बरं? तिथं आपल्याला त्या सेवकाची त्याचं आज्ञापालन पाहायला भेटतं. पेत्र म्हणतो की त्याची निंदा होत असता, दुसरा अध्याय वचन 21 मध्ये, पहिले पेत्र, त्याची निंदा होत असता
त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला त्याने सोपवून दिले. त्याने पित्याच्या हाती स्वतःला सोपवलेला आहे. तो तारणारा सेवक होता. त्याने त्या आज्ञाधारक तो राहिलेला आहे. आहे का? त्याने त्या आज्ञा पाळलेला आहे. शेवटपर्यंत त्याने आज्ञा पाळलेली आहे. म्हणूनच रोम 5 आणि वचन 19 मध्ये त्याला आज्ञाधारक राहणं का गरजेचं होतं? कारण रोम 5:19 मध्ये काय सांगितलं? एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते. तसे एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरावेत. नाही का? कारण आदामामध्ये जे आपण सर्व आज्ञाभंगाचे पुत्र होतो, आता ख्रिस्तामध्ये आज्ञा त्याने पालन केल्यामुळं आज्ञाधारकाचे आपण लेकर व्हावेत आणि त्याच्यामध्ये आपण नीतिमान ठरावं, म्हणून हे घडलेलं आहे. आणि म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की मी नियमशास्त्र रद्द करायला नाही तर पूर्ण करायला आलेलो आहे. ख्रिस्त जो आहे तो नियमशास्त्राधीन जन्मला. गलती 4:4 आपल्याला शिकवित आणि त्याच्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताचं आज्ञापालन जे होतं ते कुठपर्यंत होतं. फिलिप्पियरास पत्र अध्याय 2 वचन 8 सांगतं की त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसलं इथपर्यंत त्याने आज्ञापालन केलेलं आहे. तर मग पहिला जो गुण विशेष आहे तारणाऱ्याचा तो म्हणजे काय? त्याने परिपूर्ण आज्ञापालन केलं. आपल्या जागी जो पहिला आदाम जिथं पडला तिथं शेवटच्या आदामाने सर्व आज्ञापालन आपल्यासाठी आपल्या जागेवर पूर्ण केलेला आहे. पुढे हा जो सेवक आहे तारणारा त्याची समर्थता आपल्याला पुढे दाखविते. तिथं आपल्याला पाहायला भेटतं फक्त आज्ञापालनच मोलाचं नाही, तर तो जो सेवक आहे तो परिपूर्ण असणं गरजेचं होतं, नाही का? तर त्या सेवकाची परिपूर्णता सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. हा एक त्याचा विशेष गुण आपण इथं पाहू शकतो, जो आपल्याला वचन 8 आणि 9 मध्ये शिकायला भेटल. इथं काय सांगितलेलं आहे? त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले, असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला आहे काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर त्या धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. तर मग हा जो सेवक आहे, जर तुम्ही बारकाईने ही जी घटना आहे तुम्ही जर पाहिली, तर इथं सांगितलं की त्याच्यावर जुलूम करून त्याच्यावर खटला चालवण्यात आला. आता जुलूम करून म्हणजे हा जो शब्द आहे ना जुलूम, तो अन्यायाबद्दल दाखवतो. अन्याय केला त्याच्यावर, काय का? आणि जर तुम्ही याबद्दल विचार केला बारकाईने, तर तुम्हाला इथं शिकायला भेटतं प्रेषित 8 आणि 33 मध्ये इथं जे सांगितलं ना की त्याला जिवंत लोकातून नाही का जिवंतांच्या भूमीतून काढून टाकले. तर विशेष करून तिथं प्रेषित 8:33 मध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही म्हणे, असं म्हटलेलं आहे. कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तर जिवंतांच्या भूमीतून काढून टाकणं आपल्याला त्याच्याबद्दल आठवतं. त्याच्यावर जुलूम करून खटला चालवण्यात आला. आता ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाण्या अगोदरचे काही तास जर तुम्ही पाहिले ऐतिहासिक दृष्ट्या, तर आपल्याला शिकायला भेटतं की त्या गुरुवारच्या दिवशी समजा त्याला पकडण्यात आलं. सायंकाळी असं म्हटलं जातं अंदाजे की अ, सायंकाळी त्याला पकडण्यात आलेलं आहे आणि विशेष करून रात्री त्याला पकडण्यात आलं. रात्री पकडल्यानंतर आपण पाहतो की त्याची जी चौकशी आहे ती सुरू झाली. सकाळी 3 वाजल्यापासून अगदी आपण पाहतो प्रमुख जो याजक होता हन्ना त्याच्याकडे नेण्यात आलं. त्यानंतर कैफाकडे नेण्यात आलं. मग आपण पाहतो की पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं की त्याला पिलाताकडे नेण्यात आलं. आहे का? मग पिलाताने पुन्हा हेरोदाकडे त्याला पाठविलं आणि त्यावेळी ख्रिस्ताची थट्टा उडवण्यात आली. आणि मग आपण पाहतो की 9 ते 10च्या दरम्यान त्याला त्या गोलगोथा त्या कॅलोरी नाही का ती जी टेकडी आहे त्या ठिकाणी त्या त्या मार्गाने त्याला नेलं. तिथं त्याला खेळण्यात आलेलं आहे. तर सर्व गोष्टी आहेत तिथं मोलाच्या. पण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय वचन 8 मध्ये पहा त्याला घेऊन गेले म्हटलेलं आहे. त्याला घेऊन गेले नाही का? तर त्याचं जे वधस्तंभ वाहनं आणि त्याचं जे त्या गोलगुथा त्या ज्या कवटीच्या जागेकडे त्याचं जाणं त्याची ते आठवण करून देतं. जिवंतांच्या भूमीतून काढून टाकणं तिथं ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग त्याच्याही पलीकडे आपल्याला पुढे शिकायला भेटतं की त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती. आता हे कशाबद्दल शिकवित आहे? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये. खरं तर आपण जर पाहिलं तर त्याला 2 अपराधांमध्ये खेळण्यात आलं होतं.
आणि त्याला सुद्धा अपराध्यांप्रमाणेच वागवलं. अपराध्यांप्रमाणे वागवलं त्याला, नाही का? ज्या प्रकारे त्या दोन चोरांना वागवलं ना, त्याच्याही पेक्षा भयंकर द्वेषाने याला वागवलं, नाही का? पण याच्या ठाई दोष होता का? नाही. पुढं काय सांगितलं, तू मेल्यावर धन्वंताची कबर त्याला प्राप्त झाली. मग आपल्याला माहित आहे की योसेफ जो अरिमथायकर जो होता, तो श्रीमंत व्यक्ती होता. त्याने त्याची अंत्यविधी केला शेवटी, नाही का? तो त्याचा गुप्त शिष्य होता, त्यातील आपण पाहतो. पण पुढे एक वचन आहे, त्याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊ शकतो. वचन 9 मध्ये बघा, तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हतं. बघा, त्याने काही अधर्म केले, ह्या गोष्टी घडत आहेत एवढ्या. पण काय केलं होतं त्याने? एखादा जर चोर आहे, एखादा खुनी आहे, एखादा आरोपी आहे, जर तो ह्या शिक्षेतून जातोय, तर ही त्याची काय म्हणतो आपण त्याला, योग्य न्याय मिळालेला आहे. पण याने तर तसं केलेलं नव्हतं. त्याने काही अधर्म केला नव्हता, नाही का? हे आपल्याला काय दाखवत आहे? त्या तारणाऱ्या सेवकाची परिपूर्णता दाखवित, की त्याने काय अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात कपट नव्हतं म्हटलेलं आहे, नाही का? ख्रिस्त त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व आपल्याला पाहायला भेटतं. तो निर्दोष, निष्कलंक, नाही का, पवित्र असा होता. त्याच्या ठाई दोष नव्हता. आणि म्हणूनच पेत्र 1:19, पहिलं पेत्र अध्याय 1:19 मध्ये सांगितलं की तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झालेले आहात. पहिले पेत्र 2:22 मध्ये पेत्र म्हणतो की त्याने पाप केलं नाही म्हणे, त्याच्या मुखात कपट आढळलेलं नाही. योहान 19:4 मध्ये आपण पाहतो की पिलाताने बाहेर आला, तो ज्यावेळेस त्याची चौकशी केली आणि बाहेर येऊन लोकांना सांगितले की मला याच्यात हे अपराध आढळत नाही. पुन्हा तो गेला आणि पुन्हा त्याने ख्रिस्ताची चौकशी केली. त्यावेळेस तो पुन्हा म्हणाला की मला याच्या ठाई अपराध आढळत नाही. खोटे साक्षीदार उभे केले, नाही का? तरी सुद्धा त्याच्या ठाई अपराध आढळला नाही. इतका तो निर्दोष होता, इतका तो निर्दोष होता. दुसरे करीत 5:21 काय सांगितलं, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असं केलेलं आहे, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. तर ही जी वचनं आहेत, अगदी स्पष्ट रीतीने याची आठवण करून देत आहेत की हा जो तारणारा सेवक आहे, त्याची समर्थता कुठे आहे? तो परिपूर्ण होता, तो निर्दोष होता, तो पवित्र होता. आणि म्हणूनच तो आपल्यासाठी समर्थ तारणारा ठरलेला आहे, नाही का? तो देव मानव झाला, नाही का? जो सार्वकालिक स्थितीमध्ये असणारा, जो शुद्ध अतिपवित्र देव, त्याने मनुष्यत्व जे आहे ते स्वीकारलेलं आहे. तो देहधारी झालेला आहे. त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. तर मग त्याचं आज्ञापालन आपण पाहिलं. त्यानंतर त्यानंतर आपण त्याची जी विशेष करून परिपूर्णता आहे त्याबद्दल शिकलो. हा दुसरा गुण आहे. तर तिसरा जो गुण विशेष आहे तो म्हणजे काय? सार्वभौमत्व. तो जो सेवक आहे, नक्कीच त्याने आज्ञापालन करणं गरजेचं होतं. तो परिपूर्ण असणं गरजेचं होतं. पण सगळ्यात मोलाची गोष्ट म्हणजे काय? तो सार्वभौम सुद्धा असणं गरजेचं होतं. का बरं? कारण पापाचं वास्तव्य, पापाची भयानकता पहा, त्याचा परिणाम पूर्ण जगावर आलेला आहे. पाप हे खुद्द महान निर्माणकर्त्या विरुद्ध आहे. जिवंत देवाविरुद्ध जर त्या गोष्टी आहेत, जर ते आहे, तर मग त्याची भयानकता आणि त्याला आपण कधी कमी लेखू शकणार नाही त्याच्याबद्दल, नाही का? तर म्हणूनच तो तारणारा सार्वभौम असायला पाहिजे होता आणि तो ख्रिस्त सार्वभौम होता. म्हणूनच वचन 4 सांगतं की खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. वचन 4 आपल्याला सांगत आहे, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला पाहिले. का बरं तो सार्वभौम असायला पाहिजे? कारण खुद्द देव, त्याचा क्रोध, आहे का, कोणताच मनुष्य स्वतःच्या बळाने कधी सहन करू शकणार नाही. आपल्याला माहिती आहे का नोहाच्या बाबतीत काय घडलेलं आहे? तिथं काय घडलं? जलप्रलयाने लोक मेले. ते वाचू शकले का स्वतःहून? नाही वाचू शकले. सदोम गोमोरामध्ये वाचू शकले कधी स्वतःहून? नाही वाचू शकले. मग ती एक छोटीशी झलक आहे देवाच्या क्रोधाची. देवाचा प्रखर क्रोध, सार्वकालिक नरक, तो कोणीच मनुष्य स्वतःहून सहन करू शकत नाही. आणि म्हणून हा तारणारा सार्वभौम तारणारा आहे, ज्याने आमचे व्याधी घेतलेले आहे. आता व्याधी आणि क्लेश असं का म्हटलेलं आहे बरं?
जर आपण पाहिलं तर हे व्याधी आणि क्लेश जे आहे पापाचे परिणाम आहेत. आपल्या पापाचे परिणाम त्याला भोगावे लागले ख्रिस्ताला, आहे का? त्याच्याबद्दल ते आपल्याला शिकवित की किती वाईट परिणाम ते होते. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं की हे व्याधी त्याचे नव्हते, हे क्लेश त्याचे नव्हते. हे क्लेश आणि हे व्याधी आमच्या अपराधांमुळे होते. हे क्लेश आणि हे व्याधी आमच्या दुष्कर्मांमुळे होते, जे त्याने घेतले, जे त्याने वाहिले. बरोबर. तर हे आपल्याला त्याचं जे बदली अर्पण आहे त्याच्याबद्दल आठवण करून देतं. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस याजक जो आहे त्याच्याकडे लोक यायचे, काही त्यांच्याकडून जर अपराध झालेला आहे तर त्यांच्यासाठी तात्पुरती तरतूद करण्यात आली होती. ते एखादं कोकरू किंवा ते जे नियमानुसार सांगितलेला प्राणी आहे ते घेऊन यायचे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर विशेष करून ते कोकरू जे आहे त्या कोकरावर तो याजक जो आहे तो हात ठेवायचा. आणि त्यासोबतच त्या व्यक्तीवर सुद्धा हात ठेवण्यात यायचा. आणि त्यातून हे दाखवायचं की हा ज्या व्यक्तीने अपराध केलेले आहे त्याची किंमत इथं भरली जात आहे, नाही का? बदली अर्पण त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतं की त्याची किंमत म्हणजे रक्ताने त्याची किंमत आहे, नाही का? जीवनाचं आपल्या शरीराचं, आपल्या देहाचं किंवा आपलं जे जीवन आहे ते रक्तात आहे ना. तर मग त्यानेच किंमत मोजली पाहिजे. पापाचं वेतन मरण आहे, तर ते व्हायला पाहिजे. आणि म्हणून तो प्राणी त्याचा अर्पण, आणि दोन प्राणी आणायचे, ते दोन कोकरू घेऊन यायचे. एक म्हणजे त्या अर्पिण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे ते जंगलात सोडून द्यायचे, नाही का? आणि ते असं दाखवायचं की पहा तुझे पाप जे आहे तुझ्यापासून दूर करण्यात आलेले आहे. आणि एक म्हणजे काय की अर्पिण्यासाठी, तर ते प्रायश्चित्ताबद्दल आपल्याला आठवण करून देणार होतं. भरपाई करून देणं, प्रायश्चित्त म्हणजे भरपाई करून देणं. आणि तेच ख्रिस्ताने केलेलं आहे. ख्रिस्ताने आपला अनमोल रक्त आपल्यासाठी सांडलेलं आहे. ती किंमत ख्रिस्ताने चुकवलेली आहे. आदाम हवेने जे पाप केलं तेव्हा त्यांना झाकण्यासाठी सुद्धा देवाने प्राण्याचं अर्पण दिलं तिथं सुरुवातीला. ती छोटी झलक होती ख्रिस्ताबद्दल. नोहाने प्राण्यांचं अर्पण केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. अब्राहमाने इसाकाच्या बदली देवाने जो कोकरा पुरविला तो अर्पिलेला आपल्याला दिसतो. निर्गम मध्ये सुद्धा इस्रायल लोकांना नाही का सोडवण्यासाठी त्या कोकऱ्याचं रक्तच तिथे आपल्याला पाहायला भेटत आहे. निवास मंडपामध्ये सुद्धा, है ना? तर वारंवार हे आपल्याला खऱ्या तारणाऱ्या परिपूर्ण कोकऱ्याची आठवण करून देत होते. त्या ख्रिस्ताची आठवण करून देत होतं. तो सार्वभौम तारणार आहे. आणि म्हणूनच तो या पापाचा परिणाम जो आहे तो स्वतःवर घेऊ शकलेला आहे. कारण तो परिणाम काय होता? खुद्द देव त्याच्या क्रोधाचा प्याला पिणं. तो किती भयंकर आहे, किती भयंकर आहे, नाही का? तेच आपल्याला शिकायला भेटतं की ख्रिस्ताने तो प्याला पिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्या गेतसेमाने बागेत त्याची जी शेवटची प्रार्थना होती त्यावेळी सांगितलं की त्याचे जे घाम होते, घामाचे थेंब ते रक्तासारखे होते. त्याच्या वेदना तिथं दाखवत आहेत. आणि तो म्हणतो की प्रभू जर हा प्याला जो आहे माझ्यापासून टळला, नाही का, जर तळू शकला तर ठीक आहे, नाही तर तरी पण माझी इच्छा नको तर तुझी इच्छा पूर्ण हो म्हटलेलं, नाही का? तर तो प्याला किती भयंकर होता ख्रिस्ताला माहित आहे. कारण तिथं मात्र सर्व जगाचं पाप त्याच्यावर, निवडलेल्या लोकांचं पाप त्याच्यावर लादण्यात आलेलं होतं. आणि तिथं जणू काय देवाचा क्रोध त्याच्यावर ओतण्यात आलेला होता. संपूर्ण नरक त्याच्यावर होता. आणि तो नरक कोणीच मनुष्य, सर्वसाधारण मनुष्य पेलू शकणार नाही. त्या 3 तासामध्ये ख्रिस्ताने तो आपल्यावरील सार्वकालिक नरक सहन केलेला. ख्रिस्ताने त्या वेदना, तो क्लेश सहन केलेला आहे. ख्रिस्त मोहातून, त्रासातून, वेदनेतून, आजारातून, सगळ्या स्थितीतून, अशक्तपणातून तो गेला आपल्यासाठी, आपल्या जागेवर, नाही का? त्याने आपलं अनमोल रक्त त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे. आणि म्हणूनच तो सार्वभौम सेवक आहे, ज्याने देवाचा परिपूर्ण क्रोध शमविलेला आहे त्या वधस्तंभावर, नाही का? तो त्या स्थितीमध्ये नाही. पहा, तो म्हटला की माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास, नाही का? त्यावेळी आपण पाहतो की त्या वेदनेचं आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकते की जिथं देव सुद्धा आता त्याच्याकडे पित्याने क्रोधाने पाहिलेली आपली मान त्याच्यापासून फिरवलेली आहे. किती वेदनादायक ही स्थिती आहे बघा. ती ख्रिस्ताने आपल्यासाठी सहन केलेली आहे. मग हे जे 3 गुण वैशिष्ट्ये आहेत खऱ्या तारणाऱ्या सेवकाबद्दल,
त्यामध्ये मग आज्ञाधारक तो होता, त्याने आपल्या जागेवर आज्ञा पालन केलेलं आहे आणि तो परिपूर्ण होता. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं आज्ञापालन जे आहे अगदी देवासमोर ते मान्य होतं आणि तो सार्वभौम होता, म्हणून तो देवाचा क्रोध सहन करू शकलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं म्हणूनच त्या ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यामुळं आपल्या खात्यात नाही का ती नीतिमत्वता बहाल करण्यात आलेली आहे. आपले दोष त्याच्यावर लादण्यात आले, आपले पाप त्याच्यावर लादण्यात आले. तो आपल्यासाठी पाप असा झाला, आपल्यासाठी तो शाप असा झाला, यासाठी की आपण देवाचं नीतिमत्व असं व्हावं, नाही का. आता आपल्याकडे देव पाहत असताना तो आपल्याकडे दोषी म्हणून पाहत नाही. कोर्टामधील भाषा येते बरं का. कशी बरं? नीतिमान ठरणं. मी अगोदर आम्ही जे आरोप्याबद्दल पाहतो नाही का, की जो आरोप केलेला आहे ज्याने भयंकर, जो जो शिक्षेस पात्र आहे, त्याच्यासाठी ती शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे की हा मरणदंडास पात्र आहे. पण त्यावेळी वकील जो आहे तो मध्ये उभा राहतो, तो म्हणतो न्यायाधीश महाराज जरा थांबा. तो म्हणतो काय झालं बाबा, तुला मी वकील आहे नाही का, आणि हा अपराधी आहे. बरोबर आहे, आम्हाला माहित येतो नाही का. अपराधी जो आहे जर तो पळून गेला आता, तर न्यायाधीश म्हणतो की आता जर तो पळून गेला तर मी त्याला एन्काउंटरची नाही का लगेच मी आज्ञा देऊन टाकेल आणि कुठं दिसेल तिथं मारून टाकतील, कारण तो अपराधी आहे, त्याला सोडता येणार नाही, तो न्यायास पात्र आहे. मग तो म्हणतो की मी वकील आहे, मी आता जरी कोर्ट सोडून जाण्याचा प्रयत्न केला तर मी जाऊ शकतो, कारण माझ्या ठाई मी तो अपराध केलेला नाही. तो म्हणतो बरोबर आहे. हो न्यायाधीश महाराज, माझी अशी इच्छा आहे की हा जो अपराधी आहे ना, त्याला जी शिक्षा तुम्ही दिलेली आहे ती योग्य आहे, ती न्यायी आहे, ते अगदी तुम्ही योग्यतेने दिली आहे, तुमचा निर्णय चुकीचा नाही. पण माझी अशी इच्छा आहे की तो जो अपराधी आहे त्याची शिक्षा तुम्ही मला द्यावी, नाही का, त्याची शिक्षा तुम्ही मला द्यावी. आणि माझं जे स्वतंत्र जीवन आहे ते तुम्ही त्याला त्याच्या ठाई बहाल करावं, नाही का. आणि तो वकील त्या अपराध्याची शिक्षा घेतो. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो जो अपराधी होता तो पुन्हा त्या न्यायाधीशासमोरून जाईल, त्यावेळेस न्यायाधीश असं म्हणेल का, अरे हा अपराधी, याला पकडून याला धरा, याला डांबा, याला पुन्हा मृत्यूदंड नाही. म्हणून की नाही, त्या निर्दोष वकिलाने याची शिक्षा पूर्ण केलेली आहे, याची किंमत त्यांनी चुकवलेली आहे. पहा आता हे जे जीवन तो जगत आहे त्या वकिलाचं जीवन आहे नाही का, तेच ख्रिस्ताने केलं आपल्यासाठी, तेच आपल्यासाठी केलं ख्रिस्ताने. आपले पाप त्याच्यावर लादण्यात आले, आपले अपराध त्याच्यावर लादण्यात आले, आपल्या दुष्कर्मामुळे त्याला ताडण करण्यात आलं. देवाने त्याच्यावर प्रहार केलेला आहे म्हटलेलं आहे, त्याला पिडलेलं आहे म्हटलेलं आहे, त्याला ठेचावे ती त्याच्या मर्जीच आला असं म्हटलेलं आहे. बरोबर की नाही. ख्रिस्ताने वधस्तंभावर ते सहन केले यासाठी की आपण देवासमोर नीतिमान म्हणून उभे राहू शकू, नाही का. मग याच्या माग काय उद्देश आहे? हा जो गौरवी तारणारा आहे त्याची गरज आपण पाहिली, त्यानंतर त्याची गुणवैशिष्ट्ये आपण शिकलेले आहेत, व त्याच्यामुळं आता आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे, काय आशीर्वाद मिळालेले आहेत. तर ते आशीर्वाद आपण अगदी थोडक्यात पाहू. वचन 4 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथे सांगितलंय की आमचे व्याधी त्याने वाहिले, आमचे क्लेश त्याने वाहिले, आमचे व्याधी त्याने घेतले. यातून आपण पाहतो की सगळ्यात पहिला मोलाचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तो म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्या अपराधांची क्षमा मिळाली. वचन 5 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं की खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा. अरे कसं शक्य आहे, आम्हाला शांती देणारी शिक्षा, हे कसं शक्य आहे? कुणाला शिक्षा झाल्याने आम्हाला कशी शांती मिळणार आहे? आपल्यासाठी हा मोलाचा आशीर्वाद आहे. ख्रिस्ताने ती शिक्षा भोगली, त्यामुळे शांती आपल्याला मिळालेली आहे. ख्रिस्त म्हणतो की मी जी शांती देतो ना, म्हणे ते जग देतं तशी नाहीये. कारण ख्रिस्ताची शांती इतकी अद्भुत आहे. ती शांती म्हणजे तुम्हाला ख्रिस्त जो आहे तो देवासोबत तुमचं नातं जोडणार आहे, तो एकमेव मध्यस्थ आहे. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे आपला देवासोबत समेट घडून आलेला आहे. पापी मनुष्य आणि पवित्र देव त्यामधील एकमेव मध्यस्थ ख्रिस्त आहे. ख्रिस्ताने त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यात बहाल केलेलं आहे. दत्तकपणाचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला. आता आपण परके नाही, आपण उपरे नाहीये. जो ख्रिस्ताचा पिता आहे देव, तो आपला पिता आहे. देव आता आपल्याकडे क्रोधाच्या नजरेने पाहत नाही, तो म्हणतो माझी लेकर आहेत, हे माझी कोकर आहे, नाही का. आणि तो म्हणतो की यांच्यासाठी माझ्या प्रिय पुत्राने आपला प्राण दिलेला आहे, ती किंमत चुकवलेली आहे. तिसरा जो आशीर्वाद तो म्हणजे काय, त्याच्या कळपात आपल्याला प्रवेश मिळालेला आहे. वचन 6 सांगतं की आम्ही एक काळी
बहकलेलो होतो मेंढाप्रमाणे, नाही का, दूर गेलो होतो. परंतु पहा हा असा मेंढपाळ आहे. योहान 10 आणि वचन 16 मध्ये म्हणतो ख्रिस्त की मेंढवाड्यातली नाहीत, अशी दुसरी मेंढरं आहेत, तीही मला आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. किती अद्भुत आहे बघा. ख्रिस्त असा उत्तम मेंढपाळ आहे. त्याने आपला प्राण त्याच्या मेंढरांसाठी दिलेला आहे, आपल्यासाठी दिलेला आहे. त्याने आपला जीव धोक्यात घातला आणि आपल्याला त्या खाचेतून सोडवलेला आहे. आता आपण देवाच्या कळपा देवाचा कळप, त्याच्या कुरणातील कळप आपण झालेलो आहोत. आता आपल्यासाठी पहा किती अद्भुत रीतीने पुरण ख्रिस्ताने वाढून ठेवलेलं आहे. आपलं खरं आपलं खरं पुरण शुद्ध ख्रिस्त आहे. कारण ख्रिस्त म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. ख्रिस्त म्हणतो मी जीवनी पाणी आहे, ज्यामध्ये आपण जिवंत राहतो. तो जीवनाचा स्रोत आहे. त्याच्याही पलीकडे त्याने आपल्याला ताजतवाना ठेवण्यासाठी त्याचा आत्मा आपल्या हृदयात दिलेला आहे, नाही का. त्याने आपल्याला त्याचं वचन दिलेलं आहे, ज्यामध्ये अगाध समृद्धी आहे. त्याच्यामध्ये भरपूर अद्भुत रीतीने त्याचं जे हिरवगार कुरण आहे, जे आपल्या आत्मिक जीवनासाठी, आपल्या वाढीसाठी आहे, जे आपल्याला बहकू देत नाही, ते अद्भुत वचन आहे. आणि म्हणून हे आशीर्वाद आपल्याला त्या तारणाऱ्या सेवकामध्ये लाभलेले आहेत. आणि म्हणूनच या विषयाच्या शेवटी येत असताना आता आपण आपल्या स्वतःकडे झोकून पाहणार आहोत. स्वतःबद्दल आपण विचार करणार आहोत की काय आम्ही जो देवाच्या कृपेने तारल्या गेलेलो आहोत, ती कृपा आमच्या स्वतःच्या बळावर आम्ही कमवलेली नाही, तर ती कृपा ख्रिस्ताच्या वधस्तंभातून वाहत येते. देवाच्या स्वइच्छेने, सार्वभौम इच्छेने ते आमच्यावर त्याने केलेले आहे. आम्ही जे नाशास पात्र होतो ते आम्हाला ख्रिस्तामध्ये वाचवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला कधीच कोणत्याही स्थितीमध्ये कुरकुर करायला जागा नाही. अरे मी आजारी पडलो, का देवा माझ्या जीवनात आजारपण आहे? मी दुःखातून चाललो, का देवा माझ्या जीवनात दुःख आहे? अरे मी वेदनेतून चाललो, का देवा मला ही वेदना व्हायला पाहिजे? मला अडचणी आहेत, मला संकट आहेत, का देवा? मला म्हणायला जागा नाही. कारण ख्रिस्तामध्ये आम्ही समृद्ध झालेलो आहोत. ख्रिस्तामध्ये जे आपल्याला मिळालेलं आहे किती अद्भुत आहे. तिथे सांगितलं की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. त्याच्याबद्दल अनेक लोक चुकीचा अर्थ काढतात, नाही का. खरं आरोग्य काय? देवापासून आम्ही दुरावलेलो होतो, देवाजवळ आम्ही आलो, नाही का. खरं आरोग्य काय आहे? ते आरोग्य आत्मिक आरोग्य आहे. आणि खऱ्या रीतीने भौतिक आरोग्य पण आपल्याला मिळणार आहे. कधी? प्रगटीकरणामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की तो प्रभू येईल त्यावेळेस तिथं आजारपण नसणार, दुःख नसणार, वेदना नसणार, त्रास नसणार, क्लेश नसणार, नाही का. नक्कीच, नक्कीच, नाही का. म्हणून आता आपण जोपर्यंत त्या भूतलावर आहोत तोपर्यंत नक्कीच आपल्याला आजारपणातून जावं लागेल, दुःखातून जावं लागेल, क्लेशातून जावं लागेल, संकटातून जावं लागेल, वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. पण प्रभू महान आहे, तो गौरवी आहे. ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला तारलेला आहे. म्हणून हे आपल्याला काय ठेवतं? कृतज्ञ ठेवतं, नाही का. धन्यवादित ठेवतं. आणि म्हणून आपण नेहमी धन्यवादित राहू आणि देवाचे आभार आपण मानूया. त्यावेळेस आपण प्रार्थना करू. जर आपल्या काही प्रार्थना विनंत्या असतील